नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सौरभ जोशी, ॲस्ट्रॉलॉजर, वास्तू कन्सल्टंट, लाईफ कोच आणि IPHM ॲक्रेडिटेड काउन्सिलर. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे तो म्हणजे की भविष्य म्हणजे काय असतं. मित्रांनो, आपण ज्योतिषशास्त्र म्हणजेच ॲस्ट्रॉलॉजीचा उपयोग करून भविष्य कथन करतो, पण ॲक्च्युली ॲस्ट्रॉलॉजी सांगतं काय मित्रांनो? तर ॲस्ट्रॉलॉजीमधला जो बर्थ चार्ट असतो, आपली जी जन्मपत्रिका असते ना मित्रांनो, ती आपल्याला एवढंच सांगते की आपलं पूर्वकर्म काय आहे. ठीक आहे. आणि त्या पूर्वकर्मानुसार, पूर्वायुष्यातल्या पूर्वकर्मानुसार, पूर्वजन्मातल्या पूर्वकर्मानुसार जे प्लॅनेट्स आपल्या पत्रिकेत त्याप्रमाणे आलेले असतात. ठीक आहे. पूर्वजन्माप्रमाणे आपण जी काही कर्म केलेली असतात पूर्वजन्मात, त्याप्रमाणे आपल्या पत्रिकेत प्लॅनेट्स आलेले असतात मित्रांनो. सो त्या प्लॅनेट्सवरून ॲज अ ॲस्ट्रॉलॉजर माझं काम असतं की गोष्टी समजून घेणं की ह्याचं मागच्या जन्मीचं कर्म काय होतं, जेणेकरून की त्याला ह्या जन्मी त्याची फळं भोगायला लागणार आहे. ठीक आहे. सो ह्या दृष्टीने गायडन्स होतो मित्रांनो. या दृष्टीने समजून घेतलं जातं की ॲक्च्युली सांगायचंय काय बर्थ चार्टला. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का मित्रांनो, की तुमचं ॲस्ट्रॉलॉजिकल बर्थ चार्ट असतो ना, हे तुमचं मागच्या जन्मीचं कर्म दाखवतो. ठीक आहे. सो मागच्या जन्मीचं कर्म तुमचं ह्या जन्मीचं तुमचं प्राक्तन बनतो. ठीक आहे. आणि त्याच्यातून सगळ्यात महत्वाची सांगायची गोष्ट म्हणजे तुमचं आत्ताचं कर्म आहे ना मित्रांनो, तेच तुमचं भविष्य घडवणार आहे. म्हणजे सांगायची गोष्ट हीच आहे की ही अशी लिंक आहे. मागच्या जन्मीचं जे आहे आपलं संचित, त्याच्यामुळे हा जन्म, ह्या जन्मीचं जे काही आपण करू त्याच्यानुसार आपला पुढचा जन्म. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाची कोर गोष्ट जी आहे ना मित्रांनो, ती म्हणजे आत्ता आपण काय करतोय ना, त्याच्याप्रमाणे आपला उद्या आहे. आपण जे काल केलंय त्याच्याप्रमाणे आपला आज होता. ठीक आहे. म्हणून आत्ताचं कर्म हे कायम, दिस इज द की पॉइंट, दिस इज द टेक अवे मित्रांनो, की हे आत्ताची जी वेळ आहे ना, हे आत्ताचं कर्म आहे ना, हे कायम आपल्या हातात असतं की जेणेकरून आपण आपलं भविष्य बदलू शकतो. या संदर्भातच भगवान गौतम बुद्धांनी खूप छान गोष्ट म्हटली आहे एके ठिकाणी. ते म्हणतात की जिस दिन जग जाओ वही सवेरा. याचा अर्थच हा आहे मित्रांनो, तुम्हाला ज्या दिवशी कळेल ना की बाबा चांगलं काय वाईट काय याची तुम्हाला पारख होईल आणि तुम्हाला कळेल की मी मागं चुकलोय पण आता याच्या पुढे नाही. सो तुम्हाला ही जेव्हा जाणीव होईल ना, तेव्हा तुमचं निश्चित भविष्य बदललेलं असेल. त्यासाठी तुम्हाला फार काही वेगळं करायची गरज नाही, निश्चित नाही. सो त्यामुळे तुम्ही तुमच्या वर्तमान जे आत्ता तुम्ही करताय त्याची खूप काळजी घेणं महत्वाचं आहे. इररेस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही जे भूतकाळात जे काही केलंय त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही आत्ताच्या कर्म जास्त जपलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला जर आवडलं असेल तर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. तुमचाच सौरभ. जय हिंद.